राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा. आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. अमळनेर तालुक्यातील युवकांनी स्वकष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची आणि बुद्धिमत्तेची पताका फडकवली आहे. पर्यायाने त्यामुळे खानदेशवासियांची मान निश्चितच उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा या उद्देशाने उत्कर्ष खानदेशी अधिकारी अमळनेर तालुक्यातील विविध विकास मंच, शिवशाही फाउंडेशन सह इतर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्वाचा महासन्मान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. विविध स्पर्धा परीक्षेतून यश संपादित केलेल्या युवक युवतींचा सन्मान तसेच सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवणाऱ्या 2 विशेष व्यक्तींचा सन्मान लक्षवेधी ठरलाय. अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यात माजी आयकर आयुक्त डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण, सारथी पुण्याचे उपव्यवस्थापक अनिल पवार, डीवायएसपी सुनील नंदवाडकर, बालरोग तज्ञ डॉक्टर शरद बाविस्कर यांची विशेष उपस्थिती होती. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर जयदीप पाटील यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. आपले पती गिरीश पाटील यांना किडनी दान करणाऱ्या आधुनिक सावित्री नूतन पाटील आणि सर्पमित्र गणेश शिंगारे यांनाही सन्मानित करण्यात आले. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला यशपाल पवार, कनिष्ठ अभियंतासह 3 पदांवर निवड झालेली जिज्ञासा सांगोरे, हिमांशु सूर्यवंशी नेहमी निवड झालेला ज्ञानेश्वर काटे यांच्यासह विविध क्षेत्रात निवड झालेले युवक युवतींसह त्यांच्या आईवडिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या जॉईंट कमिशनर पदी पदोन्नती झालेले कपिल पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षांचे चित्र नकारात्मकपणे न रंगवता तरुणांचे प्रश्न आणि त्यांची दशा समजून घेतली तर समाजाला योग्य दिशा मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील इतर मुलांना मार्गदर्शन करावे. जीवन जगताना आयुष्यात माणसं पेरा. गाव तेथे ग्रंथालय, तालुका तेथे अभ्यासिका आणि जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणीसाठी उत्कर्ष खानदेशी ग्रुपने प्रयत्न करावेत. सारथीचे उपव्यवस्थापक अनिल पवार यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शकाची संख्या वाढली आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. आपल्या पदाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. सारथीसारखी योजना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पाठबळ देत आहे. सारथी संस्था विद्यार्थ्यांना यशदायी ठरत आहे. अनेक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करत असल्याचं सांगितलं. सुनील नंदवाडकर म्हणाले की आजच्या परिवारात संवाद साधला जात नाही, ते मुख्यच झालेत. सध्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाची गरज आहे. डॉक्टर जयदीप पाटील यांनी सांगितले की देशात दहशतवादपेक्षा हातातून मोबाईल काढणं ही मोठी समस्या आहे. वयस्कर मंडळींशी परिवारातील सदस्य बोलत नाही तर ज्येष्ठ व्यक्तींना आधार आणि तरुणांना संस्कार देणं गरजेचं आहे. मोठ्या पगाराची मुले यांचे पालक वृद्धाश्रमात असतात ही शोकांतिका आहे. मुले सुसंस्कृत होतात पण संस्कारी होतात का असं सांगत यशाला विनयशीलतेची जोड असावी लागते. बुद्धीची मशाल घेत मनाची तयारी करून अधिकारी बना. ज्या दिवशी मुले मायबापाची ओळख होतात तो दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा असतो. डॉक्टर दिगंबर महाले म्हणाले की मित्रांची साथ आणि मित्राच्या असण्यानं मला महत्त्व असल्याचं सांगत काही वेळ भावूक झाले. जॉईंट कमिशनर कपिल पवार यांनी प्रास्ताविक केले. असिस्टंट कमांडंट यशपाल पवार, क्रांती पाटील यांनी आपली यशोगाथा कथन केली. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार उमेश काटे यांनी आभार मानले. या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ, अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच, शिवशाही फाउंडेशन यांच्यासह स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, श्री अमरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप, साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रताप तत्वज्ञान केंद्र, CCMC, प्रताप कॉलेज अमळनेर, PTA संघटना यांनी केले होते. यावेळी जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, निवृत्त मुख्याध्यापक SD देशमुख, निवृत्त प्राचार्य डॉक्टर SR चौधरी, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष CA नीरज अग्रवाल, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश कुमार काटे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.